नमस्कार. स्वागत आहे तुमचे रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच डिलिशियस अशी बनणारी आलू मटारची भाजी. आलू मटारची भाजी आपण नेहमी घरी बनवत असतो आणि सर्वजण ही भाजी आपापल्या पद्धतीने बनवतात. सो मी विचार केला की ज्या पद्धतीने मी ही भाजी बनवते रेग्युलर मसाले यूज करून, आज ती पद्धत मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करते. चला तर मग सुरुवात करूयात. साहित्य पाहूयात. मी 3 बटाटे इथे चांगले धुवून साफ करून वरचं साल काढून अशा प्रकारे एवढे लहान काप करून घेतले आहेत. पाव किलो मटार घेतलेले आहे. 3 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी बटर टाकलेला आहे. बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला 3 ते 4 तेजपत्ता टाकायचा आहे. दालचिनी, 5 ते 6 काळे मिरे. कमी फ्लेमवर आपण हे सर्व परतून घेऊयात. आता ह्यात आपण कांदा टाकूयात. एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कांदा चांगल्या प्रकारे परतून घेऊयात. आता ह्यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. सर्व छानपैकी परतून झाल्यावर ह्यात आपण टोमॅटो प्युरे टाकूयात. 3 टोमॅटोची प्युरे मी इथे घेतलेली आहे. टोमॅटो प्युरे मस्तपैकी मिक्स करून शिजवून घेऊयात. तेल सुटेपर्यंत आपण हे चांगलं परतून घेणार आहोत. आता ह्यात आपण मिरची पावडर टाकूयात. 1 चम्मच मिरची पावडर मी यात टाकलेली आहे. अर्धा चम्मच हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला. गरम मसाल्याच्या जागी तुम्ही आलू मटर मसाला सुद्धा टाकू शकता. आता सर्व आपण मिक्स करून घेऊयात. सर्व मसाले आपण एकत्रपणे मिक्स करून घेऊयात. आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊयात. आता ह्यात मी काजूची जी पेस्ट केली आहे ती टाकणार आहे. 10 ते 15 काजूंची मी पेस्ट करून त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. काजूची पेस्ट टाकल्याने भाजी घट्ट होते आणि भाजीची चव अजून वाढते. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊयात. सर्व मिक्स करून झाल्यावर यात आपल्याला बटाटे आणि मटार टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपण सर्व मिक्स करून घेऊयात. आता ह्यात आपण 1 ग्लास पाणी टाकून सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात. सर्व एकत्र झाल्यानंतर ह्यावर आपण झाकण झाकून बटाटे शिजेपर्यंत ठेवूयात. 10 ते 15 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता उकळी फुटलेली आहे आणि छानपैकी सर्व भाजी सुद्धा शिजलेली आहे. तर वरतून मी कोथिंबीर टाकून कोथिंबीर सुद्धा आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. तयार आहे आपली आलू मटारची गरमागरम स्वादिष्ट भाजी. तुम्हाला ही सिंपल आणि डिलिशियस रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रमा रेसिपी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.